तर नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहेत आपले प्रॅक्टिकल एक्झाम युनिव्हर्सिटीचे जे असतात, SPPUचे जे मेन असतात ते. आणि ॲज युजल आपण लेट नाही मिळत, आपण टायमावर आहेत. 8:30ची प्रॅक्टिकल आहे आणि आपण 8:10ला निघालो आहेत. तर ऑन टाईम आहेत आपण एकदम प्रॉपर. जाऊ आता कॉलेजला. थोडं लवकर आलो कारण ते फाईलवरती स्टॅम्प्स घ्यायचे बाकी आहेत आणि त्याला जरा 5-10 मिनटं जातील. तर मग त्याच्यासाठी आणि 8:30ला सुरू नाही होणार कारण ते थोडं लेट होतेच. तर बघूया आता काय होते. तर चला, आता मी जरा घाईत आहे, बोलतो तुमच्याशी नंतर. लास्ट ईयर का प्रैक्टिकल भाई पूर्ण स्टेप से लाईक जे अँड्स असतात ते एका रस्त्यावरून जाऊन जाऊन तो रस्ता स्ट्रॉंग होतो. किती जनरेशन बनवले? 50. हां 50 असं काहीतरी ना मॅक्सिमम नंबर ऑफ डे किंवा मग जोपर्यंत नाही तर मग करेक्ट पाथ भेटला तर बनवतो. हां ते ठीक आहे. ते जावाचं काय आहे ते हॉटेल सिस्टम आहे काहीतरी ते शावाला आहे तो गोवा आहे ना. उबंटूला ते जावाला आहे. विंडोज प्रोग्राम आता आम्हाला साईन करायला सांगितले तिकडे जाऊन. हे बघा, इथे काम चालू आहे. इथे लिफ्ट आहे, लिफ्ट. तर आता आम्ही साईन वगैरे केले आणि आता आमची लॅब दुसरी आहे. तर आम्ही त्या लॅबमध्ये गेले होते साईन करायला. आता आम्ही आमच्या लॅबमध्ये चालले आहेत परफॉर्म करायला. म्हणजे आता स्टार्ट होणार आहे प्रॅक्टिकल. तर तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट आता प्रॅक्टिकल नंतर, कारण ऑब्व्हियसली मी फोन घेऊन नाही बसू शकत. तर चालेल, इथे सर वगैरे आहेत, मी तुम्हाला नंतर भेटतो. तर आता जस्ट माझी प्रॅक्टिकल झाली. 11 किती वाजवले भाई? 11:40 झाले. 11:40 म्हणजे झालं होतं कधीच, जस्ट बसून ठेवलेलं. कारण ते ओरल असते ना, ते लाईन लाईक नंबर वाईज होते तर थोडं टाईम लागतो. तर मग ते झालं. आता आपण जात आहेत क्लासरूममध्ये थोडा टाईम बसायला, कारण उद्याचं तयारी करायची. मी कोणत्या फ्लोअरवर आहे? काहीच, मी चुकीच्या फ्लोअरवर आहे. मला जायचं आहे खाली. तर आता आपण होते 5वर आणि आता आपण चाललो आहेत खाली 414मध्ये. मला खूप झोप आलेली माहिती आहे. मी तिकडे जवळपास अर्धा तास झोपलो होतं आणि आपल्यासोबत दिग्विजय भाऊ आहेत. झालं का? अरे चालू चालेल. तेच मग कोणाकोणाचं झालं आहे, कोणाकोणाचं बाकी आहे. लाईन बाय लाईन चाललं आहे. हां, अरे बोलते कोकोनट मिल्क में पैरामीटर्स क्या है? अबे यार तो रैंडम ही देना तेरे भी मेरे को रैंडम थे. मैं उसको कुछ भी फेंक रहा. मैं बोल रहा प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट्स, फैट्स, विटामिन, फाइबर. वो बोलते कुछ भी. मैं बोला मैम कुछ भी. ठीक है, कोई बात नहीं, कोई बात नहीं. महिंद्रा कंपनीचे मालक नाही यांचे महिंद्रा मोटर्स एक मिनिट तुला पावडर 4 ट्रक घेऊन फिरतात. सगळं मस्त झालं आज प्रॅक्टिकल. एकदम सगळं छान झालं. पण एक मुलगी आली, तिला मला सांगायचं होतं, ते सांगू नाही शकलो. ती आहे मध्ये थोडी टेन्शनमध्ये. मग आता सगळंच चिल झालं. तो पण झाला ना मस्त आहे. लास्ट प्रॅक्टिकल आहे उद्या. खुशी पण होतं, दुःख पण होतं, पण ठीक आहे. Yeah, it is a part of life. Every chapter needs to end before starting next chapter. So yeah, it is what it is. ऑल ऑफ यू तुमच्या करिअरसाठी सगळ्यासाठी खूप छान करायला. हे बघा, असे प्लेसमेंटचे असे इथं पण तुमचे फोटो आहे, तुमची पण कंपनी वगैरे. हां, इथे आपल्याला
इथे आपल्याला हे नाही पाहिजे नंबर ऑफ प्लेसमेंट. इथे आपल्याला स्वतःची कंपनी टाकायची आहे. आपण प्लेसमेंट द्यायचं पोरांना. कॉलेजमध्ये जाऊन आपण प्लेसमेंट द्यायचं राईट. स्टार्टअप करा 20 LPA डायरेक्ट स्टार्टिंग. तर असेच आपल्याला पोरं भेटत राहतात. हे भाऊ पण आपल्या ओळखीचेच आहेत. झालं का झालं प्रॅक्टिकल. ज्यांचं पण झालं. तर अशा प्रकारे हे बघ. त्याचा क्वेश्चन आता पहिला आला तो मला लिहिला पटपट म्हटलं कोणाला तरी पुढे देऊन टाकलं. तर आता आम्ही आलो आहेत YCM हॉस्पिटलच्या समोर मिसल खायला. इथे एक आहे तेच ते. तर मिसल आधी मी जास्त खायचो नाही कारण आमच्याकडे भेटतच नाही जास्त. आमच्याकडे तेवढं पॉप्युलर नाही. भेटत पण असेल पालघरमध्ये कुठे मला जास्त काही माहिती नाही ऑनेस्टली. मी कधी ऐकलं नाही पालघरमध्ये कोणाला की मिसळ खायला जायचं आहे असं. तर मग पुण्यामध्ये आल्यापासून मी खातो आहे. तर मग आज पण आपण खाणार आहेत. तर बघूया म्हणजे खाऊया काय बघायचं त्याच्यामध्ये. तर तेच आता ते 2 जण येत आहेत आपल्यासोबत. तर मग त्यांच्या आता आम्ही वेट करत आहेत. मग आपण जाऊ. इथे वरती आहे बघा इथे. आणि ऊन पण आहे. हे बघा हे हॉस्पिटल ना आता नवीन बनलं. आधी हे नव्हतं. आणि म्हणजे ती ही जी बिल्डिंग आहे ना जुनीवाली हे जुनं हॉस्पिटल आहे आणि हे नवीन हॉस्पिटल. आणि हे सरकारी हॉस्पिटल आहे. तर तुम्हाला काही झालं बिलं तर तुम्ही इथे येऊ शकतात. स्वस्तामध्ये होऊन जाते. पण तेच आहे थोडं गव्हर्मेंटचं आहे तर थोडंसं तसं आहे. पण ठीक आहे तेवढं मॅनेजेबल आहे. आणि इथे जिम आहे. ते वरती पत्रा दिसतोय तो तिथे मी जायचा आधी. पण जरा सीन झाल्यामुळे तुम्हाला माहिती आहे का मला काय झालं आहे ते. याच्यावर मी दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे. माझ्या शोल्डरला थोडंसं झालं आहे इंजरी. तर ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो. शोल्डरला थोडी इंजरी आहे म्हणून जरा जिम बंद आहे माझी. मी तुम्हाला सांगतो. याच्यावर एक नवीन व्हिडिओ येणार आहे. एकदम फुल डिटेलमध्ये व्हिडिओ येणार आहे A to Z. तर बघूया. म्हणजे आता वेट करत आहे. ते त्यांना रस्ता भेटत नाही आहे. लेफ्ट साईडला बघ तुझ्या. हां त्यांना आता रस्ता भेटला आणि आपण आता जात आहेत वर. अभी स्टार्ट किया. तर मिसल खाऊन झाल्यानंतर आपण आलात मसाला ताक प्यायला. कारण उन्हाळ्यामध्ये ताक पिल्ला पाहिजे. त्याच्याने आपली बॉडी कूल राहते आणि चांगलं वाटते. कापायचा का आपण करायचं काय ते पण आहे. जाऊ दे बाय. दाखव कट दाखव. कस बोटाला लागलं ते दिखा रहा है मी चाहता. ओके नाही पेमेंट करत नाही. हां तर आता आम्ही आल्यात आळंदीला. आमचा काय असा प्लॅन नव्हता. आम्ही अचानक आले. तर आता चला दर्शन घ्यायला जाऊ. इथून जायचं असं काय प्लॅन नव्हता आमचा. जस्ट आम्ही चहा प्यायला निघालो होतो. आणि हा पोरगा बोलला की कुठेतरी जायचं आहे कंटाळा येत होता. तर मग मी बोलला चला आळंदीला जाऊन येऊ. मग आले आता. मग आता मंदिरात वगैरे जातो. दर्शन वगैरे घेतो. थोडं आपण नदीवरती फिरूया आणि मग रिटर्न जाऊ. तर आता आम्ही मंदिराकडे आलो आहेत. जसं काय तुम्ही बघू शकतात. तर आता मध्ये जाऊ आपण आणि दर्शन घेऊ.
तर जे मेन दर्शन आहे ना त्याला खूप मोठी लाईन आहे. तुम्हाला मी दाखवू का? ती बघा, ती लाईन दिसतं तुम्हाला? ती लाईन फिरून फिरून ती खूप मोठी लाईन आहे. त्याच्यामुळे आम्ही मेन दर्शन तर नाही करू शकत. आम्ही मुखदर्शन केलं आणि इथे श्री सिद्धेश्वर मंदिर आहे तिथे पण दर्शन करून आलो मध्ये जाऊन. तर आता आम्ही हे प्रसाद घेत आहेत. प्रसाद घेतला. आता मोस्टली रिटर्नच जाऊ आम्ही. किती घेतलं? 5? अच्छा, ओके. नहीं, अच्छी बात है. तर हे बघा, आम्ही आता इथे नदीच्या घाटावर आलो आहेत आणि हा जो ब्रिज आहे ना हा नवीन बनवला आहे आता रिसेंटली, लास्ट इयरच. हा ना. तर जसं आता थोडा टाईम आम्ही स्पेंड करू इथे, 5-10 मिनटं, आणि मग निघून जाऊ रिटर्न. गाईज, हे रूमचं सिस्टम बघा. इथे एक रूम आहे आणि इथे एक मोठी खिडकी आहे आणि याच्या पलीकडे दुसरी रूम आहे. तू इकडे कुठे बे? मी इथेच असतो. तुम्ही कुठे असतात? मी इकडेच असतो. नाही. आधी मला जाऊ मला माहिती. आज ब्लॉग दिलाय त्याला ऐकून नाही, कंटेंट पाहिजे होता. हां, 4th फ्लोअर. आठवलं. हां, हे भाऊ या व्हिडिओत दुसऱ्यांदा आलाय. तर मग आता आपण चाललंय रूमवर परत. एक काम होतं म्हणून आपण आपल्या म्हणजे त्या पोरांच्या रूमवर गेले होते. आपण आता आपल्या रूमवर जाऊ आणि उद्याच्या प्रॅक्टिकलचं थोडंसं बघूया, कारण ते अजून बघितलं नाही आहे. बट ठीक आहे, एवढं काय असं मेजर नाही आहे. जस्ट ते थोडा 1 तास लागेल करायला मॅनेज, पण ते होऊन जाईल. तर मग आता जाऊ आणि हा व्हिडिओ मोस्टली कंटिन्यू होणार आहे उद्याचा पण. तर व्हिडिओ बघा पूर्ण शेवटपर्यंत. तर मग नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचा सेम व्हिडिओमध्ये. कारण हा व्हिडिओ आहे 2 दिवसांचा, कारण आमची प्रॅक्टिकल आहेत 2 दिवस. तर आज आहे दिवस दुसरा आपला आणि प्रॅक्टिकलचा टाईम आहे 8:30चा, कालसारखंच सेम. आणि आता वाजले आहेत 8:30. पण मग आता कॉल केला होता मी, अजून डिपार्टमेंटच बंद आहे. सर्व लॅब्समध्ये लॉक आहेत अजून. तर मग आपण आता जाऊया. पोचू आपण, काय 2 मिनटात पोचून जाऊ, जास्त काही टाईम लागणार नाही. मग जाऊया आणि मग तुम्हाला पुढे मी दाखवतो, जसं दाखवायला जमेल तसं. प्रॅक्टिकल नंतर काय करायचं काय प्लॅन तर ठरला नाही आहे. पोरं घरी निघणार लगेच, आपण पण निघणार, पण उद्या निघणार, आज नाही. तर मग बघू कसं होते आजचा दिवस. बघा व्हिडिओ शेवटपर्यंत. चला आता जाऊ. ऊन पण आलं आहे आता. 8:30लाच एवढं ऊन आलं आहे. 12ला किती ऊन येईल भाई. ठीक आहे, चालेल. हे बघा, या रोडवरती 8:30ला खूप गर्दी असते संध्याकाळी, आणि सकाळी तर कोणच नाही दिसत आहे. कारण एवढ्या लवकर कोण उठेल? अरे, आणि आज रविवार आहे भाई. काहीच तुम्ही विचार करा, रविवारी प्रॅक्टिकल आहे आमची. तर अजून काही सुरूच नाही झालं आहे. 15 मिनटं झालं आहेत ऑलरेडी. म्हणजे टाईम जो असं दिलेला ना, ते टाईम होऊन 15 मिनटं झालं आहेत. अजून पण काय सुरू नाही झालं आहे. लॅब्सला लॉकच आहे. तर हे बघा, अजून कोण आलं नाही आहे. आणि आता आम्ही सुरू करणार आहे. जे PC जरा डेंजर आहेत कॉलेजचे, कीबोर्ड चालतच नाही. तर आता लॅब सुरू होणार आहे, म्हणजे प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होणार आहे आता. माझा इथून तो शेवटचा कम्प्युटर आहे. तर आता आपण
बॅग ठेवूया, फोन ठेवूया, सुरू करू. तर आता आपली सेकंड प्रॅक्टिकल पण झाले आणि इथे नाश्ता चालू आहे भाई, इथे नाश्ता चालू आहे. तर आता आपण जाणार आहेत कुठे जेवण करायला. तर दुसरी बॅच सुरू झाली आहे इकडे आणि इथे सर वगैरे आहेत. आणि आपण झालं म्हणजे आपलं साईन वगैरे पण सर्व झाले, म्हणजे जे काय होतं ते आपलं झालं. आणि आता आपण बाहेर जाऊ, बघू काय करायचं. अजून आज कालपेक्षा माहिती आहे का, नाही काल सेम टाईमला झालं, पण काल आम्ही वेट करत होते ना क्लासरूममध्ये. तर बघू आता कॉल करून की कोण सर्वांचं झालं आहे का, आणि मग त्याच्यानंतर जेवणचं काय करायचं ते पण बघू आपण. कुठे भाई भाई ती लाईट दे ना मला. अरे तुमची ती फ्लॅश लाईट आहे ना? नाही ती फ्लॅश लाईट बॅटरीवाली. हां 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 रात्री पाहिजे आरामात. आहेच तर ते जे आपलं एक चॅनल आहे तुम्हाला माहिती असेल पॉडकास्टचा, मी कोणत्या फ्लोअरवर आहे माहीत. तर त्याच्यामध्ये मी जेव्हा सेटअप करतो तेव्हा मी लाईट बाजूच्या रूमवाल्याची घेतो तोंडावर मारायला. त्याची एक स्टडी टेबल लाईट टाईप आहे, पण सीन असं झालं आहे का तो पोरगा रूम सोडूनच गेला. तर आता तो नाही आहे आणि तो लाईट घेऊन गेला. तर त्याच्यामुळे मग आपल्याला थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकते, कारण आज शूट आहे आपला थोडा. तेच मग आलं तुझं काय आलं होतं? ETL पहिला दुसरा पहिलं सांगितलं काय केलं ते सांग. पायथनवाला का? नाही पॉवर BI हां. सेकंडवाला. मग सांग, मी डेटा सेट घेतलेला हाऊस प्रायझिंगचा, मग तो मी ते व्हिज्युअलाइज केलं. चालतं ना सुप्रीमेसी. आधी आपण जो टाकला ना सेल्सवाला तो खूप छोटा होता, तर मी विचार केला की सेम आलेला सेम आले ना. हां सेम प्रॅक्टिकल. आय मीन प्रोग्राम सेम. मग ते जे ग्राफ्स केलेले ना ते फक्त पायचार्ट काढलेला, तर ते तर गाईज आता सीन असं आहे की इथे वायवा चालू आहे, ओरल एक्झाम. आणि इथे जे एक्सटर्नल सर आहेत ते सर्वांचं असं टाईम घेत आहेत, म्हणजे 10-10 मिनटं घेत आहेत. म्हणून जे मधले लोक आहेत त्यांचं बाकी आहे, म्हणजे हे बाकी आहे काय बोलतात, हळूहळू चालू आहे असं. आणि हे जे बाहेर पोरं उभे आहेत ना यांचं अजून सुरू पण नाही झालं, बरोबर ना. आणि हे भाऊ यांचं झालं आहे, पण हे वाट बघत आहेत की यांचा नंबर कधी येईल. ते मध्ये सुरू आहे, हे 3 तासापासून उभे आहेत इकडे. विगो जिम यस. तर मग आता यांचं बाकी, म्हणजे यांचं झाल्यावर यांचं सुरू होईल. आणि तिथे पण बघा पोरं बसलं आहेत, म्हणजे यांना तर रात्रच होते मला वाटते जरा या स्पीडने सुरू झालं तर. बाकी आमचं एकदम फास्टमध्ये झालं, आम्हाला जास्त टाईम नाही लागला. बाकी आता यांना किती टाईम लागतो काय माहिती, बघूया आता कसं होते. कारण मी जरा लाईक जेवायला जायचं आहे ना म्हणून थांबलो आहे. तर त्यांचं झाल्यावर मग आम्ही जाऊ जेवायला, मग बघू आता किती टाईम होतो. हमारा आज आखिरी प्रैक्टिकल है. इसको नीचे करना ये नहीं. मेरे पास 2 टिकट्स हैं गाइस, अगर किसी को चाहिए होगा तो बताओ. किस दर्शन दरवाल के पास? दर्शन दरवाल के. अच्छा जाना तो ओके फ्री मध्ये देतो तिकीट. भाई क्या तर हे बघा आपल्याला आता सर्टिफिकेट दिलं हे.
तर ॲक्च्युली जे पोरं आहेत त्यांचे प्रॅक्टिकल व्हायला खूप टाईम लागणार आहे. हे किती वेळा दिसतात आपल्याला? हे 4 वेळा दिसले. तर आता आम्ही आले आहेत जेवायला. मीडियम मीडियम स्पायसी स्पायसी आणि तंदूर रोटी. हां बीटरूट वीट ठीक आहे, 4 वीट रोटी. पाव आलू